ओम गण गणपतये नमः. हर हर महादेव. संपूर्ण भारतातील प्रिय नागरिक बंधू भगिनींना श्रीयुत गणेश लक्ष्मी अशोक सांडगे यांचा नमस्कार. प्रिय बंधू भगिनींनो, शेअर बाजार गणेशवाणी चॅनलद्वारा सर्व बंधू भगिनींना गुंतवणूक साक्षर करण्याचा माझा हेतू आहे. तरी ज्या बंधू भगिनींना शेअर बाजार गुंतवणुकीतून श्रीमंत होण्याची मनापासून इच्छा आहे, शेअर बाजार गुंतवणुकीचे ज्ञान मोफत हवे आहे, अशा बंधू भगिनींनी अजूनही आपले चॅनल सबस्क्राईब केलेले नसल्यास लगेच करून बेल आयकॉन म्हणजेच घंटीचे बटन दाबावे ही विनंती. प्रिय बंधू भगिनींनो, शेअर बाजार गुंतवणुकीतून यशस्वी गुंतवणूकदार होण्यासाठी सर्वात पहिली पायरी असती ती म्हणजे उत्तम कंपनीची निवड. परंतु मित्रांनो, आपल्या संपूर्ण शेअर बाजारात सुमारे 5,500 कंपन्या आहेत आणि 5,500 कंपन्या जरी असल्या तरी सर्वच कंपन्या गुंतवणुकीसाठी उत्तम नसतात, तर काही कंपन्या गुंतवणुकीसाठी अयोग्यसुद्धा असतात. परंतु मित्रांनो, कोणती कंपनी गुंतवणुकीसाठी योग्य आहे, कोणती अयोग्य आहे व कोणती उत्तम आहे हे ठरवण्यासाठी आपल्याला हव्या असलेल्या कंपनीचा प्रॉपरली अभ्यास करणे गरजेचे असते. परंतु तो अभ्यास करण्यासाठी आपल्या सर्वच बंधू भगिनींना वेळ मिळेलच असे नाही. तर ही गरज ओळखूनच मी आपल्या संपूर्ण शेअर बाजारातील मार्केट कॅपिटलनुसार बलाढ्य कंपन्यांचे, तसेच आपले बंधू भगिनी ज्या कंपन्यांची नावे कमेंट करतील अशा कंपन्यांच्या अभ्यासाचे मी क्रमशः व्हिडिओ बनवत आहे. तर त्या व्हिडिओत काय असतं, त्या व्हिडिओत त्या कंपनीच्या अभ्यासाचे 6 मुद्दे असतात व त्या 6 मुद्द्यांवरून ती कंपनी सध्या गुंतवणुकीसाठी योग्य आहे, अयोग्य आहे की उत्तम आहे व का आहे असा निष्कर्ष असतो. थोडक्यात काय, तर आपल्या चॅनलवरील कोणत्याही कंपनीच्या अभ्यासाचा व्हिडिओ पाहिल्यास आपल्या बंधू भगिनींना त्या कंपनीत सध्या रक्कम गुंतवावी की न गुंतवावी याचा एक आत्मविश्वास प्राप्त होतो. तर मित्रांनो, आज आपण आपल्या संपूर्ण शेअर बाजारातील मार्केट कॅपिटलनुसार बलाढ्य असलेल्या सुमारे 29 नंबरची कंपनी असलेल्या अदानी पॉवर ह्या कंपनीच्या अभ्यासाचे 6 मुद्दे पाहणार आहोत व त्यावरून ही कंपनी सध्या गुंतवणुकीसाठी योग्य, अयोग्य की उत्तम हा निष्कर्ष काढणार आहोत. तरी संपूर्ण व्हिडिओ पहा किंवा ऐका ही विनंती. तर प्रिय बंधू भगिनींनो, कोणत्याही कंपनीचा अभ्यास करताना 6 मुद्दे पाहणे गरजेचे असतात. परंतु ते 6 मुद्दे पाहण्या अगोदर सर्वात एक कॉमन मुद्दा सर्व कंपन्यांसाठी पाहणे गरजेचे असते, तो म्हणजे एकूण मार्केटची स्थिती. मित्रांनो, आज दिनांक आहे 5 मार्च 2026 आणि आज आपला निफ्टी निर्देशांकाचा अंक 24,765 अंक या अंकावर क्लोज म्हणजेच बंद झालेला आहे. परंतु मित्रांनो, निफ्टी निर्देशांकाचा 52वी हाय अंक जर बघितला तर तो होता 26,373. म्हणजे थोडक्यात काय, तर आज आपले संपूर्ण शेअर मार्केट हे 52वी हायपासून सुमारे 1,608 अंकांनी खाली आहे. म्हणजे थोडक्यात काय, तर आपले एकूण मार्केट हे 52वी हायपासून सध्या सुमारे 6.9% इतके खाली आहे. म्हणजेच काय, तर सध्या मार्केटमध्ये मंदीची सुरुवात आहे. मित्रांनो, सध्या युद्धजन्य बातम्या येत आहेत, त्यामुळे निगेटिव्हिटी सगळी पसरलेली आहे. संपूर्ण विश्वातील शेअर बाजाराचे निर्देशांक कोसळत आहेत. त्या पार्श्वभूमीवर जर बघितलं तर आपला निर्देशांक आज ऑल टाईम हायपासून म्हणजेच 52वी हायपासून सुमारे 6.09% इतका खाली आहे. परंतु मित्रांनो, जागतिक मंदीची मागची उदाहरणं जर पाहिली तर 2008 साली, 2020 साली जी मंदी आलेली तेव्हा एकूण निर्देशांक हा ऑल टाईम हायपासून म्हणजेच 52वी हायपासून सुमारे 50% सुद्धा खाली आलेला होता. त्या मानाने आत्ता आपला निर्देशांक फक्त 6.09% इतका खाली आहे. तर मित्रांनो, आता आपण अदानी पॉवर ह्या कंपनीच्या अभ्यासाचे 6 मुद्दे पाहू. मित्रांनो, कोणत्याही कंपनीचा अभ्यास करताना सर्वात पहिला मुद्दा पाहणे गरजेचे असते, तो म्हणजे त्या कंपनीचे नाव व सेक्टर. तर आज आपण ज्या कंपनीचा अभ्यास करणार आहे त्या कंपनीचे नाव आहे अदानी पॉवर. आणि अदानी पॉवर ही कंपनी मित्रांनो पॉवर जनरेशन अँड डिस्ट्रीब्युशन ह्या सेक्टरमधील आहे. मित्रांनो, अदानी पॉवर ह्या कंपनीसारखेच काम करणाऱ्या इतर स्पर्धक कंपन्या जर बघितल्या तर त्या आहेत NTPC, पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन,
टाटा पॉवर, अदानी एनर्जी, JSW एनर्जी, टोरंट पॉवर, NHPC, NTPC ग्रीन एनर्जी, NLC इंडिया, इंडियन रिन्युएबल. मित्रांनो, अदानी पॉवर ह्या कंपनीसारखेच काम करणाऱ्या ह्या स्पर्धक कंपन्या आहेत. तशाच अजूनही भरपूर स्पर्धक कंपन्या आहेत. यापैकी कोणत्या कंपनीच्या अभ्यासाचा व्हिडिओ हवा असेल किंवा आपल्या संपूर्ण शेअर बाजारातील कोणत्याही कंपनीचा तुम्हाला व्हिडिओ हवा असेल तर त्या कंपनीचे नाव कमेंट करा. मी त्या कंपनीच्या अभ्यासाचा सुद्धा व्हिडिओ बनवेन. मित्रांनो, कोणत्याही कंपनीचा अभ्यास करताना दुसरा मुद्दा पाहणे गरजेचे असते, तो म्हणजे त्या कंपनीच्या शेअरची करंट व्हॅल्यू. करंट व्हॅल्यू म्हणजे काय तर चालू किंमत. मित्रांनो, आज दिनांक आहे 5 मार्च 2026 आणि आज अदानी पॉवर ह्या कंपनीचा एक शेअर्स 140 रुपये ह्या किमतीला क्लोज म्हणजेच बंद झालेला आहे. मित्रांनो, कोणत्याही कंपनीचा अभ्यास करताना तिसरा मुद्दा पाहणे गरजेचे असते, तो म्हणजे त्या कंपनीच्या शेअरची 52वी हाय व 52वी लो किंमत. मित्रांनो, 52वी हाय 52वी लो म्हणजे काय तर त्या कंपनीचा जो शेअर बाजारात शेअर्स आहे तर त्या शेअरची 52वी म्हणजे सुमारे 13 महिन्यात जास्तीत जास्त किती किंमत झालेली तो असतो 52वी हाय, व 13 महिन्यात कमीत कमी किती किंमत झालेली तो असतो 52वी लो. तर मित्रांनो, अदानी पॉवर ह्या कंपनीच्या शेअरची 52वी हाय किंमत जर बघितली तर ती होती 182 रुपये व 52वी लो किंमत जर बघितली तर ती होती 92 रुपये. मित्रांनो, किमतीच्या बाबतीत असेच 2 वर्ष मागं गेल्यास अदानी पॉवर ह्या कंपनीचा एक शेअर्स 2 वर्षातील कमीत कमी किंमत म्हणजे फक्त 86 रुपयाला मिळत होता. मित्रांनो, किमतीच्या बाबतीत असेच 5 वर्ष मागं गेल्यास 5 वर्षातील कमीत कमी किंमत पाहिल्यास अदानी पॉवर ह्या कंपनीचा एक शेअर्स 13 रुपये 85 पैसे ह्या किमतीला मिळत होता. मित्रांनो, किमतीच्या बाबतीत असेच 10 वर्ष मागं गेल्यास 10 वर्षातील कमीत कमी किंमत पाहिल्यास अदानी पॉवर ह्या कंपनीचा एक शेअर्स सुमारे 4 रुपयाला मिळत होता. मित्रांनो, कोणत्याही कंपनीचा अभ्यास करताना चौथा मुद्दा पाहणे गरजेचे असते, तो म्हणजे त्या कंपनीचं मार्केट कॅपिटल. मार्केट कॅपिटल म्हणजे काय तर बाजार भांडवल. मित्रांनो, बाजार भांडवल म्हणजे काय तर त्या कंपनीच्या शेअरची करंट व्हॅल्यू गुणिले त्या कंपनीचे शेअर बाजारात असलेल्या सर्व शेअरची संख्या. थोडक्यात काय तर त्या कंपनीचे शेअर बाजारात असलेले सर्वच्या सर्व शेअर्स आत्ता करंट व्हॅल्यूला जर विकले तर ती किंमत किती होईल, तिला त्या कंपनीचे मार्केट कॅपिटल म्हणजेच बाजार भांडवल असे म्हणतात. तर मित्रांनो, अदानी पॉवर ह्या कंपनीचे आजचे मार्केट कॅपिटल आहे 2,70,197 करोड रुपये. मित्रांनो, आणि मार्केट कॅपिटलनुसार ही कंपनी आपल्या संपूर्ण शेअर बाजारातील सुमारे 29 नंबरची बलाढ्य कंपनी आहे. मित्रांनो, कोणत्याही कंपनीचा अभ्यास करताना 5वा आणि सर्वात महत्त्वाचा मुद्दा असतो तो पाहणे गरजेचे असते, ते म्हणजे त्या कंपनीला मागील 5 वर्षात नफा झालेला की तोटा झालेला व तो किती झालेला हे पाहणे. तर मित्रांनो, अदानी पॉवर ह्या कंपनीला 2025 साली 12,749 करोड रुपयाचा नेट प्रॉफिट म्हणजेच निव्वळ नफा झालेला आहे. 2024 साली 20,828 करोड रुपयाचा नेट प्रॉफिट झाला होता. 2023 साली 10,726 करोड रुपयाचा नेट प्रॉफिट झाला होता. 2022 साली 4,911 करोड रुपयाचा नेट प्रॉफिट झाला होता. 2021 साली 1,269 करोड रुपयाचा नेट प्रॉफिट म्हणजेच निव्वळ नफा झालेला होता. मित्रांनो, कोणत्याही कंपनीचा अभ्यास करताना 6वा मुद्दा पाहणे अत्यंत गरजेचे असते, तो म्हणजे त्या कंपनीचं शेअर होल्डिंग पॅटर्न. शेअर होल्डिंग पॅटर्न म्हणजे काय तर मित्रांनो, आता आपण समजा आपण कंपनीचा अभ्यास करतोय म्हणजे त्या कंपनीचा शेअर्स खरेदी करण्याच्या विचारात आहोत. म्हणजेच काय तर त्या कंपनीचा आपण तेवढ्या भागाचा मालक होण्याच्या विचारात आहोत. परंतु मित्रांनो, आपण त्या कंपनीचा भला एक असो पण कमीत कमी जरी मालक असलो तरी त्या कंपनीची ऑलरेडी सध्या कोण किती टक्के मालक आहेत, म्हणजे ऑलरेडी कोणत्या घटकांनी त्या कंपनीचे शेअर्स किती टक्के घेतलेले आहेत ते पाहणे गरजेचे असते. त्याला त्या कंपनीचे शेअर होल्डिंग पॅटर्न पाहणे असे म्हणतात. तर मित्रांनो, अदानी पॉवर ह्या कंपनीचं शेअर होल्डिंग पॅटर्न जर बघितलं तर त्यात सध्या सर्वात मोठे गुंतवणूकदार घटक आहेत
प्रमोटर म्हणजेच प्रवर्तक, थोडक्यात त्या कंपनीचे मालक, तर त्यांचा हिस्सा ह्या कंपनीत 74.96% आहे. पुढचे मोठे गुंतवणूकदार घटक जर बघितले तर ते आहेत FII म्हणजेच फॉरेनर इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर म्हणजेच विदेशी गुंतवणूकदार संस्था, त्यांचा हिस्सा ह्या कंपनीत 11.64% आहे. मित्रांनो, पुढचे मोठे गुंतवणूकदार घटक जर बघितले तर ते आहे DII म्हणजे डोमेस्टिक इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर म्हणजेच घरेलू गुंतवणूकदार संस्था. तर त्यामध्ये आपल्या मोठमोठ्या भारतीय बँका, इन्शुरन्स संस्था, म्युच्युअल फंड संस्था यांचा सहभाग असतो. त्यांचा हिस्सा या कंपनीत 3.42% आहे. तर मित्रांनो, आत्ताच आपण अदानी पॉवर ह्या कंपनीच्या अभ्यासाचे 6 मुद्दे पाहिले. तर ह्या 6 मुद्द्यांवरून निष्कर्ष काय निघतो? निष्कर्ष क्रमांक 1, मित्रांनो, अदानी पॉवर ह्या कंपनीला 2021 साली 1269 करोड रुपयाचा नेट प्रॉफिट झालेला. तोच नेट प्रॉफिट दरवर्षी वाढत काही वर्षी कमी झालेला आहे. असे करत 2025 साली 12,749 करोड रुपये इतका नेट प्रॉफिट झालेला आहे. म्हणजेच काय, तर ह्या कंपनीला सतत दरवर्षी नेट प्रॉफिट झालेला आहे. परंतु 2024चा जर नेट प्रॉफिट बघितला तर तो होता 20,828 करोड रुपये. त्या तुलनेत 2025चा नेट प्रॉफिट हा वाढणे गरजेचे होते. जे उत्तम कंपनीत त्याच्यात वाढ होत असते. परंतु अदानी पॉवर ह्या कंपनीत 2024च्या तुलनेत 2025 साली नेट प्रॉफिट बऱ्याच अंशी कमी झालेला आहे. म्हणजे 20,828 करोड रुपयाचा नेट प्रॉफिट 2025 साली 12,749 करोड रुपये झालेला आहे. म्हणजे कमी झालेला आहे. त्यामुळेच ह्या कंपनीचा शेअर्स जो 2 वर्षापूर्वी 86 रुपयाला मिळत होता, 5 वर्षापूर्वी 13.65 रुपये मिळत होता, 10 वर्षापूर्वी 4 रुपयाला मिळत होता, तोच अदानी पॉवर ह्या कंपनीचा एक शेअर्स 52 खायला 182 रुपयाला मिळत होता. तोच अदानी पॉवर ह्या कंपनीचा एक शेअर्स सध्या फक्त 140 रुपयाला मिळत आहे. म्हणजे 52 खायपासून बऱ्याच अंशी हा शेअर खाली आलेला आहे. कारण की ह्या कंपनीला 2024च्या तुलनेत 2025 साली नेट प्रॉफिट कमी झालेला आहे. तर मित्रांनो, तसं ओव्हरऑल जर बघितलं तर अदानी पॉवर ह्या कंपनीत 10 वर्षापूर्वी 4 रुपये म्हणजे एक शेअर जर आपण अभ्यासासाठी पकडला तर 4 रुपये गुंतवले असते तर त्याचे आत्ता 140 रुपये झालेले आहेत. आणि 10 वर्षापूर्वी अदानी पॉवर ह्या कंपनीत 1 लाख रुपये गुंतवले असते तर त्याचे आत्ता 35 लाख रुपये झालेले आहेत. म्हणजेच काय, तर ह्या कंपनीनं 10 वर्षातील कमीत कमी किमतीपासून आत्ता करंट व्हॅल्यूपर्यंत जवळजवळ 35 पट एवढा नफा दिलेला आहे. म्हणजेच 1 लाख रुपयाची 35 लाख रुपये ह्या कंपनीनं 10 वर्षात करून दिलेले आहेत. मित्रांनो, निष्कर्ष क्रमांक 2 काय निघतो की शेअर होल्डिंग पॅटर्ननुसार प्रमोटर होल्डिंग हे 50%हून अधिक आहे. परंतु सेबीच्या नियमाप्रमाणे ते 75%पेक्षा कमी असणे गरजेचे असते. तर ते 75%च्या आसपास आहे. त्यामुळे प्रमोटर होल्डिंगनुसार ही कंपनीमध्ये प्रमोटर होल्डिंग हे खूप जास्त प्रमाणात आहे. जेव्हा प्रमोटर होल्डिंग हे खूप जास्त प्रमाणात असते तेव्हा ट्रेडिंग व्हॉल्यूम आपसूक कमी असतो. म्हणजे त्या उलाढाल ह्या कंपनीत कमी असते. म्हणजे शेअर होल्डिंग पॅटर्ननुसार ही कंपनी गुंतवणुकीसाठी उत्तम आहे. मित्रांनो, निष्कर्ष क्रमांक 3 काय निघतो की अदानी पॉवर ह्या कंपनीला मागील 5 वर्षापासून नफा होतोय. परंतु 2024च्या तुलनेत 2025 साली नफा कमी झालेला आहे. तसेच प्रमोटर होल्डिंगनुसार म्हणजे शेअर होल्डिंग पॅटर्ननुसार प्रमोटर होल्डिंग ही 50%हून अधिक आहे. त्यामुळेच ही कंपनी सध्या गुंतवणुकीसाठी योग्य आहे परंतु उत्तम नाही. मित्रांनो, जी कंपनी उत्तम असते त्यात नेट प्रॉफिट हे सतत वाढत असते, भरघोस वाढत असते. ह्या कंपनीला सतत दरवर्षी नेट प्रॉफिट होतं आहे, ही जमेची बाजू आहे. परंतु त्यात भरघोस अशी वाढ नाही. त्यामुळे ही कंपनी गुंतवणुकीसाठी योग्य आहे परंतु उत्तम नाही. मित्रांनो, लक्षात घ्या, आपल्या शेअर बाजारात म्हणजे आपण जे कंपनीच्या अभ्यासाचे व्हिडिओ बनवले आहेत त्या कंपनीत आपण जो निष्कर्ष काढतो त्याच्यात ज्या कंपन्यांचा आपण योग्य किंवा उत्तम असा निष्कर्ष काढलेला आहे त्याच कंपनीत आपण टप्प्याटप्प्याने लाँग टर्मसाठी रक्कम गुंतवणे फायदेशीर ठरत असते. तर मित्रांनो,
आता अदानी पॉवरच्या बाबतीत जर बोलायचं झालं तर 52 खायपासून ह्या कंपनीचा शेअर जेव्हा जेव्हा एकूण मार्केट म्हणजे निफ्टी निर्देशांक जेव्हा कोणत्याही कारणाने खाली येईल आणि त्यामुळे ह्या कंपनीचा शेअर जेव्हा 52 खायपासून खाली येईल तेव्हा टप्प्याटप्प्याने आपल्या ऐपतीनुसार त्यात रक्कम गुंतवणे योग्य ठरेल. मित्रांनो, टप्प्याटप्प्याने ह्या कंपनीत बचतीतील रक्कम गुंतवण्यास सध्या काहीही हरकत नाही. मित्रांनो, अदानी पॉवर ह्या कंपनीच्या अभ्यासाचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर जास्तीत जास्त लाईक, कमेंट, शेअर करा. तसेच मित्रांनो, आपण जे सध्या कंपन्यांचे अभ्यास व त्यातून निघालेले निष्कर्ष हे क्रमशः व्हिडिओ बनवत आहे ते ऑलरेडी मार्केटमध्ये असणाऱ्या आपल्या बंधू भगिनींना अतिशय मार्गदर्शक ठरत आहेत. परंतु ज्या बंधू भगिनींना शेअर बाजार म्हणजे काय हेच माहीत नाही त्यांच्यासाठी आपण शेअर बाजार अभ्यासक्रम हे नवीन सदर चालू केलेले आहे. त्याच्यात शेअर बाजार म्हणजे काय इथपासूनची माहिती आहे. त्याचे सुमारे 16 व्हिडिओ झालेले आहेत. तर ज्या बंधू भगिनींना शेअर बाजाराचे बेसिक ज्ञान हवे त्यांनी आपले शेअर बाजार अभ्यासक्रम ही प्लेलिस्टमधील 16चे 16 व्हिडिओ क्रमशः पहा ही विनंती. भारत माता की जय.